नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरू करूया एषा सा. काल आपण का कह का किमचा 2.1 हा भाग पाहिला. आज आपण 2.2 ला सुरुवात करूया. तर एषा सा म्हणजे काय? एषा अर्थात ही. आपण काल पाहिलं एषः. एषः म्हणजे हा आणि एषा एषा म्हणजे ही. आणि मग सा म्हणजे ती. जवळच्या व्यक्तीला आपण एषा म्हणजे ही म्हणतो आणि दूरचा व्यक्ती कोणतरी असेल तर मग ती म्हणायचं. ओके. आणि मग का म्हणजे कोण. आणि आपण काल काय पाहिलं कह. कह म्हणजे कोण, पण ते पुल्लिंगाला वापरतात आणि का स्त्रीलिंगासाठी मुलीसाठी वापरतात, महिलासाठी वापरतात. ओके ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलं त्यांनी, एषा निलिमा. ही निलिमा कंसात आहे. ही निलिमा आहे. एषा गायती. गायती म्हणजे गाते. आपण पाहिलं काय क्रियापद आणि त्याला ती लावतात. ती का बरं लावतात? तर आपण काल पाहिलं ती तह अंती म्हणजे मी पण नाही बोलणारा, समोरचा पण नाही. आपण निलिमा कोणीतरी वेगळ्या व्यक्तीविषयी बोलतोय आणि ती एकटी आहे, एक वचन, म्हणून त्या ठिकाणी गायला ती लागला आणि ते गायती हे क्रियापद बनलं. ठीक आहे. तर एषा निलिमा ही निलिमा आहे. एषा गायती ही गाते. का गायती? कोण गाते? का म्हणजे कोण गाते? एषा ही निलिमा गायती गाते. ओके, लिहून घेऊ आपण. ही निलिमा. बघा, एकदम डीप मध्ये आपण शिकत आहोत. ही निलिमा. एषा अर्थात ही. गायती म्हणजे गाते. का गायती? कोण गाते? आणि बघा या ठिकाणी दंडक म्हणजे फुल स्टॉप. या ठिकाणी दंडक म्हणजे फुल स्टॉप आणि प्रश्नचिन्ह म्हणजे आपल्या इथलं ही प्रश्नचिन्ह. एषा निलिमा गायती. एषा अर्थात ही. निलिमा मुलीचंच नाव आहे. निलिमा. ओके. एषा म्हणजे कोणीतरी आपल्या जवळ उभं आहे. गायती ही म्हणतोय ना आपण, म्हणून. आणि मग सह म्हणजे थोडस दूरवर आहे, म्हणजे ती. आणि फुल हे पहा म्हणजे सा. सा म्हणजे कोण? तर ती. एषा म्हटलं तर ही थोडीशी जवळ उभी होती आणि सा म्हणजे ही स्वाती दूर होती, म्हणून त्या ठिकाणी सा वापरलं. म्हणजे सा म्हणजे थोडस दूर आहे. सा म्हणजे ती स्वाती. स्वाती मुलीचं नाव आहे. ती स्वाती. सा म्हणजे आपण पाहिलं ती. सा म्हणजे कोण? तर ती. ओके. ती स्वाती. सा नृत्यती. ती नृत्य करते, ती नाचते. का नृत्यती? कोण नाचते? सा स्वाती नृत्यती. ती स्वाती नाचते. ओके, लिहून घेऊ. सा स्वाती म्हणजे सा म्हणजे ती स्वाती. ओके. सा नृत्यती म्हणजे ती नाचते. का नृत्यती? कोण नाचते? सा स्वाती नृत्यती. ती स्वाती
नृत्य करते, नाचते. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या पेजवर आपणास काय दिलंय, हरिणः गायक मंजुषायाः साह्येन वाक्यानि रचयत. भाषा अभ्यास मधला प्रश्न आहे. मंजुषा म्हणजे दिलेले शब्द यांच्या मदतीने, साह्येन म्हणजे मदतीने, वाक्यानि रचयत वाक्य रचावे. म्हणजे या ठिकाणी बघा, हरिणः, गायकः, नृपः, सह हे सगळे पुल्लिंगी शब्द आहेत आणि हे सगळे स्त्रीलिंगी शब्द आहेत. आणि या ठिकाणी हे क्रियापद दिलेले आहेत आणि यांच्या मदतीने आपल्याला वाक्य रचायचे आहेत. तर आपण लिहू शकतात हरिणः, हरिण अर्थात हरिण. ओके. हरिण वदती म्हणता येईल, नाही. पश्यती नाही, पतती नाही, हसती खादती म्हणता येईल. हरिण खाते. त्यानंतर गायकः, गायती आहे का? हा, गायकः गायती म्हणजे गायक गातो, गायक गातो. नृपः, नृपः अर्थात राजा, राजा काय करतो? राजा उत्तिष्ठती. हसती, हसतो, उभा राहतो. यांपैकी काहीही घेऊ शकतात. सह, सह वदती, तो बोलतो. आता या ठिकाणी परत चटका, चटका अर्थात चिमणी. आपण कशात पाहिलं? चित्रपट कोशात पाहिलं. चटका म्हणजे चिमणी. चिमणी पिबती, चिमणी पिते. पिपीलिका, पिपीलिका अर्थात कोण? ओळखा बरे. कोण? मुंगी. मुंगी काय करते? मुंगी गच्छती, मुंगी जाते. ओके. बालिका म्हणजे बालिका, विद्यार्थिनी, महिला. मक्षिका म्हणजे माशी, माशी काय करते? भ्रमती म्हणजे फिरते. ठीक आहे, भ्रमण करते, फिरते. त्यानंतर गीता, मुलीचं नाव आहे. गीता काय करते? वसती म्हणजे राहणे. कथयती, कथयती म्हणजे बोलते. असे आपण शब्द घेऊया. आता अर्थ प्रत्येकाने पाहून घ्या. हरिणः म्हणजे हरिण. गायकः, गायकः अर्थात कोण? गायक. नृपः अर्थात राजा. सह म्हणजे तो. एषः म्हणजे हा. त्यानंतर कह म्हणजे कोण? अमितः, अमित मुलाचं नाव आहे. त्यानंतर कपोतः, चित्रपट कोशात पाहिलं आपण, याचा अर्थ होतो तो कबूतर. मार्जारः म्हणजे मांजर. शुकः, शुकः म्हणजे कोण? पोपट. सिंहः, सिंह म्हणजे सिंह. त्यानंतर चटका म्हणजे चिमणी. पिपीलिका म्हणजे कोण? मुंगी. बालिका, बालिका म्हणजे मुलगी. त्यानंतर विद्यार्थिनी म्हणजे विद्यार्थिनी. महिला, महिला म्हणजे महिला. मक्षिका म्हणजे माशी. गीता मुलीचे नाव आहे. नदी, नदी म्हणजे नदी. सा, सा म्हणजे ती. एषा, एषा म्हणजे ही. का, का म्हणजे कोण? श्रेया, श्रेया म्हणजे श्रेया मुलीचे नाव आहे. शिक्षिका, शिक्षिका म्हणजे शिक्षिका. ओके, ठीक आहे. वदती, वदती म्हणजे बोलणे किंवा बोलतो, बोलते. पश्यती म्हणजे पाहतो किंवा पाहते पण घेऊ शकतात. पतती म्हणजे पडतो, पडते. ठीक आहे. हसती म्हणजे हसतो किंवा तुम्ही स्त्रीलिंगी अर्थ सुद्धा घेऊ शकतात. खादती म्हणजे खातो. पिबती म्हणजे पितो. वसती म्हणजे राहतो. कथयती म्हणजे आपलं बोलतो, सांगतो. नमती, नमती म्हणजे नमन करतो. वाहती, वहती म्हणजे वाहतो, वाहते. काही घेऊ शकता तुम्ही. गायती म्हणजे गातो. ठीक आहे. त्यानंतर चलती म्हणजे चालतो. उपविशती म्हणजे बसतो. क्षिपती म्हणजे फेकतो. उत्तिष्ठती, उत्तिष्ठती म्हणजे उभा राहतो. तिष्ठती म्हणजे उभा राहतो. त्यानंतर गच्छती, गच्छती म्हणजे जातो. गच्छती म्हणजे येतो. भ्रमती, भ्रमती म्हणजे फिरतो. गर्जती म्हणजे गर्जना करतो किंवा तुम्ही स्त्रीलिंगी मध्ये गर्जना करते असंही घेऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, चित्रम दृष्ट्वा वाक्यानी लिखत, वाक्यम लिखत. चित्र पाहून वाक्य लिहा. ठीक आहे. त्यानंतर कोण आहे? बालिका. बालिका काय करते? हसते. मग काय घेऊ शकतात? बालिका हसती किंवा विद्यार्थिनी दिसते ती. विद्यार्थिनी हसती.
हे वाक्य तुम्ही लिहू शकतात. त्यानंतर महिला किंवा तुम्हाला असं लिहायचं आहे, एषा बालिका किंवा विद्यार्थिनी. एषा म्हणजे ही, विद्यार्थिनी हसती, असंही वाक्य घेऊ शकतात. त्यानंतर महिला, महिला काय करते? चालते. एषा महिला चलती, हे वाक्य तुम्ही लिहू शकतात. ओके. त्यानंतर कोण आहे? महिला दिसते किंवा शिक्षिका म्हणू शकतात. शिक्षिका, एषा शिक्षिका कथयती, ह्या शिक्षिका सांगतात. पिपीलिका, पिपीलिका काय करते? जाते, असं म्हणू आपण. पिपीलिका, एषा पिपीलिका गच्छती किंवा खाते असं म्हटलं तर एषा पिपीलिका खादती, असंही म्हणू शकतात आपण. ठीक आहे. असे वाक्य तुम्हाला या ठिकाणी बघा सगळे शब्द दिले. मुंगीला पिपीलिका म्हणतात, या ठिकाणी महिला घेऊ शकतात, शिक्षिका घेऊ शकतात, या ठिकाणी महिला घ्या, चालते म्हणून चालती घेऊ शकतात तुम्ही. चलती हे तुम्ही क्रियापद वापरू शकतात, चलती. त्यानंतर बालिका विद्यार्थिनी हसती, हसती पण घेऊ शकतात. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे वाक्य लिहायचे आहेत. भाषा अभ्यास नक्की लिहा, पूर्ण करा आणि हा सदर व्हिडिओ शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय श्रीकृष्ण. लाईक करा, सबस्क्राईब करा.